बरं कळतं ना आम्हाला, कळत नाही असं नाही का? सांगा बरं, कळत नाही का? माणसं म्हणतात पिल्यावर कळत नाही. कसं कळत नाही? मार मार मारतं बायकोला रात्री सकाळी म्हणतं नव्हती ग मारायची, पिल्यावर कळत नाही. कसं कळत नाही? वय ग माय, कळत नाही वय ग. होय माय, अगं माझ्या पार्टीची आहे म्हणून तरी बोला. जाऊ द्या, मरू द्या महाराज. बरं का, नवरा बायकोचं भांडण लागलं, बायको म्हणे तुम्हाला माझी कदर नाही, तुमचं घरदार शेतीबाडी आई बाप बहीण बाळा सगळं मी सांभाळते, सगळे मी एकटी सांभाळते, मी काय काय सांभाळू? नवरा म्हणला सगळं मी सांभाळतो, तू फक्त तोंड सांभाळ. एवढं बोलतो ग माय आपण. आणि माय तुम्ही लय खुश होऊ नका, तुम्ही गुणाचे नाही. ती बोलती माझी कष्ट बी करते, तुम्ही काय करता रे जिंदगीवर तिला त्रास देता. दोन शब्द प्रेमाने बोलायला काय होतं? काय लागतं आयुष्यात जिंदगीत बाईला? काय लागतं ग माय? सासूनं बोलावं, सासऱ्यानं बोलावं, जावेनं बोलावं, नंदेनं बोलावं, गावानं हिनवावं, अख्ख्या जगानं नावं ठेवावं. फक्त नवऱ्यानं म्हणावं नको काळजी करू, आहे मी तुझ्या पाठीशी, बाई सामर्थ्यानं सगळं सहन करते. खरंय की नाही ग माय? रोहिलागडच्या माय मावल्या, खरंय का नाही? बाई गे मागून आलेल्या, खरंय का नाही? अगं माझं झालं नाही म्हणून तुम्हाला विचारते ग, माझं झाल्यावर येईल मला अक्कल. आमच्यावर घेतलं की लय खसखस पेटते तुमची महाराज. बरं का, नासू द्या, चालतंय. एक्सपिरियन्स न सांगा ग माय. पण मी नाही म्हणत आहे, माऊली म्हणतात जरी सख्याचा जिवाळा बाय सासरवासच आहे. प्रेम नवऱ्याचं भेटलं की बाई सासरवास सहन करते. परमार्थाचंही तसंच आहे. धनी शहाणा भेटला की सुख लागतो, फक्त बाधा नको. तू का म्हणे सोपे आहे, फक्त शहाणा तो धनी, आणि जिथं धनी शहाणा नाही कल्पनेची बाधा, तिथं अवघडच अवस्था आहे. अवघड आहे लोकांचं. महाराज लोकांच्या पाया पडल्यावर लेकरू होतं म्हण. माणूस आहे का भूत आहे तू? प्रॅक्टिकलपणे विचार कर ना. अशी महाराज लोकांच्या पाया पडण्याने पोरं झाली असती, बायको बॉम्बलाही गेली असती. भाषा माझी नाहीये रे. 900 कन्या पुत्र होती तरी का करणे लागे पती. तुकोबांचं स्पष्ट मत आहे, नेने फुंको कान नाही एकांतीचे ज्ञान. ट्रान्सपरंट आहे वारकरी संप्रदाय, पारदर्शक आहे. कौतुक आहे मला माझ्या संप्रदायाचं. अरे कुठलीच गोष्ट अशी गुमट्यात नाही महाराज, एकट्यात नाही. बरं सगळं सोपं करून दिलं ना. चहुवेदी जाणं, 18 पुराण, एवढं सोपं करून देणार ज्ञानोबा आहे. तर कसं आहे ना दादा, आम्हीच वेगळ्या वेळेने नेतोय रे. आमचंच अवघड झालंय. आम्हालाच खरं खोटं कळत नाहीये. समजून घ्या या विषयाकडे. माय गोड आहे तुम्ही, लय चिंता करू नका. गोड आहे तुम्ही, लय गोड आहे माय तुम्ही. आई शपथ मायलंय तुम्ही गोड आहे. तुमचं तोंड सोडलं ना तुम्ही लय गोड आहे. हा थोडा तोंडाचाच जरा प्रॉब्लेम आहे महाराज बघा. पण लय आहो तुमच्या इतकी ताकदच नाही माय कोणात. कौतुक आहे मला माझ्या आईचं. माझी आई म्हणून मी तो उभा आहे. रवी गुरुजी आजही माझी म्हातारी साबण संपल्यावर फेकत नाही. जुन्या साबणाची चिपळी नव्या साबणाला लावती का तर तेवढ्यात एक आंघोळ होईल. हो मॅनेजमेंटनं संसार करते माझी म्हातारी. आजही माझी म्हातारी आजी लुगडं फाटलं तर फेकत नाही. नारायण दादा गोदडी शिवती पण लुगडं वापरातच आणणार. माझ्या आईला माझी आजी आम्ही मुंबईला 5 स्टार हॉटेलला नेलं. 5,000 रुपयाचं आईस्क्रीम खाऊ घातलं. म्हाताऱ्यांनी 4 माणसात शिव्या दिल्या ते सोडा, चमचे घरी घेऊन आल्या. म्हणलं अगं 4 लोक ओळखतात ग महाराज म्हणून. ती म्हणली ह्याच्यापेक्षा बासुंदी बरी अख्ख्या गल्लीनं खाल्ली असती 5,000. मॅनेजमेंट. द वुमन इज अन आयडियल मॅनेजर. द वुमन इज अन आयडियल मॅनेजर. सगळ्यात मोठी व्यवस्थापक स्त्री आहे. मोठ्यातल्या मोठ्या उद्योजकाला जे व्यवस्थापन जमत नाही ते व्यवस्थापन घरातली एक गृहिणी करू शकते. तिच्यात तेवढी ताकद आहे. खूप खूप गोड आहे ग माय. अगं तुकोबांची बायको जिजाऊ, 2 जिजाऊ झाल्या महाराष्ट्रात. एका जिजाऊनं पुत्र दिला, हिंदवी स्वराज्य उभा टाकलं. एका जिजाऊनं धनी दिला, परमार्थाचा कळस उभा टाकला. दोनही जिजाऊ तेवढ्याच सामर्थ्यवंत होत्या. तुकोबांची बायको जिजाऊ कधीच तुकोबांना भाकरी दिल्याशिवाय भाकरी खाल्ली नाही माहितीने. बायका संतांच्या, कोण म्हणत होतं संतांच्या बायका तक्रार करतं? संतांच्या बायकांसारख्या बायका नव्हत्या. काय संसार सांभाळला माझ्या जगद्गुरूंचा. तुकोबराय गरीब होते असं नाही. आणि डोक्यातलं हे काढून टाका की संत गरीब होते. संत गरीब नव्हते. जगद्गुरु तुकोबांची 65 लाखाची सावकारकी आहे. किती? आत्ताचे नाही, 450 वर्षापूर्वी. आत्ताचे 10 लाख म्हणजे तेव्हाचा रुपया. अशा हिशोबाने 65 लाख. बरं का रोहिला गडकर. 25 बैलगाड्या भरल्या होत्या कर्जपत्राच्या. जेव्हा इंद्रायणीत कर्जपत्र बुडवायची ठरवली होती. किती बैलगाड्या? 25. बरं का 2 BHK 25. एका कागदावर 100-200 एकरी जमिनी घाण होत्या. अशा कागदाच्या 25 बैलगाड्या. फक्त तुकोबांच्या वाटणीच्या 2 भाऊ बाकी आहेत, त्यांचं घेतलं नाही तुकोबांनी. कौतुक वाटतं मला माझ्या संप्रदायाचं. अरे तरुण मंडळी, ज्ञानोबा तुकोबा कळल्याशिवाय तुम्हाला माणुसकी कळणार नाही, परमार्थ कळणार नाही, माती कळणार नाही, धर्म कळणार नाही. अरे आईबाप सुद्धा कळणार नाही. अरे मी माणूस आहे याची जाणीव आहे, कारण ज्ञानोबा तुकोबांचं अस्तित्व आहे, नंतर त्याची जाणीव झाली नसती. एवढे उपकार संतांचे तरी आपल्यावर. करा विचार कधीतरी. अरे जे सायन्स तुम्ही आज शिकता ना, आर्ट, कॉमर्स, सायन्स, पॉलिटेक्निकल, मेकॅनिकल, BHMS, MBBS, MD, PhD, ॲग्रिकल्चर, MPC, UPC, BHMS, काही करता ना आयुष्यात जिंदगीत येऊन
एकदा ज्ञानेश्वरी वाचा. अरे 750 वर्षापूर्वी ज्ञानोबा विज्ञान सांगतात रे. या बल्बचा शोध 100-125 वर्षापूर्वी कुठेतरी पाश्चिमात्य सायंटिस्टनं लावला. 750 वर्षापूर्वी माऊली ज्ञानेश्वरीमध्ये सांगतात, उदकाचे आवेशे प्रगटले तेज लखलखीत दिसे तया विजू माझी असे सलील काही. उदक म्हणजे पाणी, आवेश म्हणजे प्रेशर. पाण्याच्या प्रेशरनं वीज निर्मिती होणार. हे 16 वर्षाच्या ज्ञानोबारायांनी 750 वर्षापूर्वी ज्ञानेश्वरीमध्ये सांगितलं. याला विज्ञान म्हणायचं, याला वारकरी संप्रदाय म्हणायचा. चाचूचेनी सांडसे खंडी जपय पाणी राज हंसे तुझं ज्ञान विज्ञान तैसे वाटून देऊ. आम्ही तुम्हाला सांगू खरं काय आणि खोटं काय. ज्याला कळलं ही संत मंडळी सुखी. सर्व सुखले आलो सर्व. पण हे कधी सदा नाम घोष. त्याने काय झालं, त्याने सदा चित्ता विषयाकडे आलं. अर्थात तसं आहे. पण अवघड झालं. आमची पोरं माळा घालायला गंध लावायला जराही तयार नाही आहेत. पोरं काय, पुरी त्याच्यापेक्षा विचित्र. लय अवघड झालं. विनंती, लव जिहाद करणारी जात आपली नाही. आईबापाच्या नावाला कलंक लावणाऱ्या पोरी आपण नाही. आपण मासाहेब जिजाऊ अहिल्याबाई होळकर सावित्रीबाई फुलेंच्या पोरी आहेत. अरे आपल्यामुळं बापाची 4 माणसात नजर वर झाली पाहिजे, इतक्या सामर्थ्याने कर्तृत्ववान घडवलं पाहिजे, इतकी ताकद आपल्यात आहे. आपण हिंदू धर्माच्या पोरी आहेत. आपण आईबापाची मान स्वाभिमानानंच उंचवली पाहिजे. ताकद आहे का माय आपल्यात. म्हणून सांगते या विषयाकडे. मग तुकोबांची बायको जिजाऊ कधीच तुकोबांना भाकरी दिल्याशिवाय भाकरी. श्रीमंताच्या दोन्ही बायका, तुकोबांना 2 बायका होत्या. तुकोबाची बायको आवली, पुण्याचं सासर तिचं, गुळवे सावकाराची पोरगी तुकोबाराची बायको आवली. 35 एकर ऊस होता आवलीच्या बापाचा. किती राहिला गडात नाही, पुण्यात. किती 3500. तरी नवऱ्याच्या घरी मिठासोबत भाकरी खायची. तुमच्या बायकोच्या सासरी 1.25 एकर ऊस आहे माहेरी. तरी तुमची बायको नाचतीच नाचती. नुसतं भांडण लागलं की माझा बाप काही बेकारी नव्हता, तुझ्यासारख्या दलिंदराच्या दारात दिलंय, लय मोठ्याची मी, माझं डोळं फुटलं आणि मी तुला वय म्हणलं, तुझ्या दिलंय चांगलं चांगलं बघाय आलं तर मला माझं नशीब नाच का तू माझ्या पत्रात पडला. खरंच आहे काय खोटं आहे दादा. काय संताच्या बायका होत्या दादा. काय बायका हो. अहो धोतर फाटलं तुकोबाचं, सुई नाही दोरा नाही शिवायला. का परिस्थिती. सगळं इंद्रायणीत बुडवलं ना दादा. ठेवलं काहीच नाही. स्वतःच्या पोटच्या लेकराचा घास लोकांना खाऊ घातला दादा. अहो या जगातले शेतकऱ्यांचं कर्ज माफ करणारे पहिले महापुरुष जगद्गुरु तुकोबाराय, तो वारकरी संप्रदाय. या जगात सगळ्यात पहिल्यांदा शेतकऱ्याचं कर्ज जगद्गुरु तुकोबांनी माफ केलं. दुसरे छत्रपती. मला काय शिवरायांचं कौतुक वाटतं माहिती आहे दादा. कालही शेतकरी मरत होता, आजही शेतकरी मरतोय, उद्या मरणार नाही याची खात्री द्याल का. शेतकरी आहेत तुम्ही. सांगा ना, कुठला मंत्री झाला, कुठलं पंतप्रधान झालं म्हणजे शेतकरी मरणार नाही आहे का. असं गुरुजी आहे का. तो मरणारच रे दादा. कौतुक वाटतं मला शिवरायांचं. 350 वर्षापूर्वीचा काळ आहे. पोराच्या मांसावर बापाची नजर पडावी इतका भीषण दुष्काळ शिवकाळात सुद्धा पडलाय. शब्दांची गहनता भीषणता लक्षात घ्या माझ्या. पोराच्या मांसावर बापाची नजर पडावी इतका भीषण दुष्काळ शिवकाळातही पडलाय. कौतुक वाटतं मला त्यांच्या व्यवस्थापनेचं, त्यांच्या मॅनेजमेंटचं, त्यांच्या विचार कौशल्याचं. 17 वर्षाचे शिवराय न्याय करतात. या छत्रपती शिवरायांच्या शिवशाहीत एकही शेतकरी गळ्याला फास लावून मेला नाही. हे वैभव शिवशाहीचं होतं, शिवकाळाचं होतं. कसं काय चालायचं हे. जिन्नसच्या बदल्यात जिन्नसच दिला जायचा. व्याज प्रक्रिया पैशांवर नव्हती, जिन्नस पद्धतीवर होती. जर तुम्ही बैलगाडी घेतली तर तुम्हाला महागारी बैलगाडीच द्यावी लागत होती. पैसे देऊन जमत. शेतकरी बैल ऐकत नव्हता, जनावर ऐकत नव्हता, जमिनी ऐकत नव्हता. चलनच नाही ना. जिन्नसच्या बदल्यात जिन्नस. मॅनेजमेंट. पोरांनी हे घेतलं पाहिजे. उगाच धर्मासाठी कुठल्याही गोष्टी नाही वादावाद विवाद केले पाहिजे. विचार कौशल्य घ्या, सामर्थ्य घ्या विषयाकडे. ती तुकोबाची बायको श्रीमंताची लेक. पण कधी तुकोबांना भाकरी दिल्याशिवाय भाकरी. 4-4 दिवस सापडत नसायचे तरी भाकरी दिल्याशिवाय नाही. एके दिवशी असंच तुकोबांना भाकरी द्यायला जाताना देहूकडे म्हणजे डोंगरावर चालून तिच्या पायात काटा रुतला. शेतकरी ना आपण दादा. 2-4 आहेत का बसलेल्यापैकी शेतकरी आहात ना आपण. असं कौतुकानं सांगत जा. मला कौतुक आहे, विठ्ठलानं मला सगळ्यात मोठी श्रीमंती दिली. मला शेतकऱ्याच्या घरात जन्माला घातलं. ही सगळ्यात मोठं वैभव आहे माझं. अरे श्रीमंताच्या घरी गेला तर अर्धा कप चहा भेटेल याची खात्री नाही. त्याची बायको चप्पल घालून येऊन विचारते, महाराज चहा घेता. चहा वत नरड्यात वत काय होत नाही, मरुदी महाराज पण तू वत. काही फरक पडत नाही. शेतकऱ्याची विचारित नाही रे. सरळ म्हणते जेवायचं का महाराज, भाकरी टाकू काय. कौतुक आहे रे. जुनं ते जुनं. अहो शेतकऱ्याच्या दारात कुत्रं गेलं तरी पोटभर भाकरी खातं. श्रीमंताच्या घरी गेलं की त्याच्या सोप्याचा पांगच फेडावा लागतो.
ते आपलं काय ऐकूनच घेत नाही, ते आपल्यालाच सांगतं मी याचा चेअरमन, याचा उपाध्यक्ष, याचा सचिव, याचा सरचिटणीस. आपलं साहेबाचं लय जमतं, साहेबाच्या ताटाला ताट लावून बसतो आपण, आणि आपली बायको लय मोठ्याची. हान मग आम्हाला हानतो का काय लागा? होय रे, आम्ही भिकारीच आहे. आम्ही तर मान्य केलं ना, होईन म्हणलं की. पण पंढरीचा त्यातही आम्हाला कौतुक आहे. आम्ही दैवाचे दास. कौतुक आहे ना दादा या विषयात. तुकोबाची बायको शेतकरी तुम्ही दादा. शेतकऱ्याच्या पायात काटा रुतणं काही नवल आहे का? रुततोच. आता शेतकऱ्याच्या पायात काटा रुतलं तर शेतकरी काटा बघायला काही पाण्याने पाय स्वच्छ करतो का? मग शेतकरी काटा कसा बघतो? लाजू नका, सगळे थुकाच लावतात. इथं काही हायजीन मेंटेन करायचं नसतंय, थुकाच लावायचं असतोय. आता खरं सांगा, एका थुक्यात काटा दिसतो का? एकदाच घातला आणि एकदाच ती काय सॉक्स घालून नांगर धरतोय. 2-4 वेळा तरी लावायला लागतं. आता काटा जिजाऊला रुतलाय, पण त्रास ब्रह्मांड चालकाला झालाय. अखिलकोट ब्रह्मांड चालक त्रैलोक्याचा नाथ जगजनार्दन माझा पांडुरंग परमात्मा वैकुंठ सोडून आलाय. धावत चालती मागे मागे, धावत चालती मागे मागे, देव इच्छित चरणीची मागे. धावत चालती मागे मागे, धावत चालती मागे मागे. काय ताकद दादा, एवढा अधिकार त्या वैष्णवाचा. अहो ज्याच्या चरणाच्या स्पर्शासाठी विश्व तळमळतं, त्रैलोक्य तरसतं. अरे योग याग तप विद्वत वैकल्य करून कंटाळतं, तरी सुद्धा माझ्या देवाच्या चरणाचं दर्शन दुर्लभच. अहो त्या परमात्म्यानं जिजाऊचा पाय स्वतःच्या हातात घेतला, काय भाग्य असो त्या लक्ष्मीचं. स्वतःचा थुका लावून तिचा काटा दिसला का पाहिला, तिलाही एका थुक्यात दिसला नसावा, देवालाही त्यानं 2-4 वेळा लावला. सरपंचाला नाही, पण सरपंचिनीला लय राग आला. तुमची नाही, पंढरपूरची. आमच्या पंढरपूरचा विठू पाटील त्याच आमच्यासाठी एकच सत्य आहे. विठ्ठल कुळीचं दैवत, विठ्ठल वीत बोत चित्त, विठ्ठल माया बाप चुलता बहीण बंधू भ्राता. आमच्यासाठी सत्य मृत्यूलोकी एक नगर त्याचे नाव पंढरपूर. मोकाशी मतलब मालक, तेथील मोकाश पुवासी विखेवर, तेथील मोकाश पुवासी विखेवर. तुम्ही संत माय बाप एवढा उपकार करा, या मजतेतवरी दाखवा दिनाचा सोयरा. तुम्ही संत माय बाप एवढा उपकार करा, या मजतेतवरी दाखवा दिनाचा सोयरा. संतांकडे अधिकार आहे, संत पोचवू शकतात आणि त्यांचं मन मोठं आहे, ते प्रत्येकाला सामावून घेतात. म्हणून महाराज सांगतात, तुम्ही माय बाप संत म्हण भीता कृपावंत, तुम्ही माय बाप संत म्हण भीता कृपावंत, तुम्ही माय बाप संत म्हण भीता कृपावंत, तुम्ही माय बाप संत म्हण भीता कृपावंत. एवढा करा उपकार देवा सांग नमस्कार, एवढा करा उपकार देवा सांग नमस्कार. गरुडाचे पायी, गरुडाचे गरुडाचे पायी, गरुडाचे गरुडाचे पायी, गरुडाचे पायी, गरुडाचे पायी, गरुडाचे पायी. बेलो बेला बेलो बेला डोई, ठेवी बेलो बेला डोई. वेगळा नवात हरी, वेगळाचे उतरी, हरी वेगळा नवात हरी, वेगळा नवात हरी, माझे मनाचे वेगळा नवात हरी, वेगळा नवात हरी. तुमच्याकडे अधिकार आहे, देव आणता येतोय तुम्हाला. आम्हाला नाही पोचता आलं तरी हरकत नाही, पण एकमेव ठिकाण. ऐसे चंद्रभागा ऐसे भीमा तीर, ऐसे चंद्रभागा ऐसे भीमा तीर, ऐसा विठेवर देव ऐसे चंद्रभागा ऐसे भीमा तीर, ऐसे चंद्रभागा ऐसे भीमा तीर, ऐसा विठेवर देव कोठे, ऐसा विठेवर देव कोठे. असं जगात नाहीच दुसरं. जेव्हा नव्हते चराचर तेव्हा होते. उगाच एवढी गर्दी असते काय? म्हणून आधी रचली पंढरी, आधी रचली पंढरी, आधी रचली पंढरी, आधी रचली पंढरी. मग वैकुंठ, मग वैकुंठ
प्रस्थान नाही देऊचं 28ला आणि 29चं आळंदीचं आहे महाराज बरं का. माझं काही नाही महाराज बरं लक्षात ठेवा. फार ताकद आहे रे त्याच्यात. नाचत जाऊ त्याच्या गावाला धैर्य सुख देईल विसावारी. नाचत जाऊ त्याच्या गावाला धैर्य सुख देईल विसावारी. आधे का जाऊ देवाची गावा देवती येईल विसावा. देवा सांगू सुख दुःख देव निवारील माणूस तसा लागतो म्हणून तर विनंती आहे. उठा जागे बाहेर आता स्मरण करा.